वाटतं की मी ज्यावेळेस तुमच्या एजमध्ये होतो 15-16 वर्षाची, मला आणखी एक चांगली गोष्ट आठवते. डॉक्टर भीमसिंग मिसाळ म्हणून त्यावेळेस आम्हाला इन्स्पिरेशन म्हणून आहे ना, ते असे आलते कॉलेजमध्ये, सॉरी शाळेत. ते आता बऱ्याच लोकांना माहीत असेल की बीडला आपले बालरोग तज्ञ म्हणून आहे. ठीक, तर त्यावेळेस मी पण असा विचार केला की आपण पण असंच काहीतरी करू. आणि ही गोष्ट खरी आहे. म्हणजे MBBS काय असतं किंवा डॉक्टर काय असतं हे मला कधीही माहीत नव्हतं अगोदर. त्याबद्दल म्हणजे गावातलं काय असतं, डॉक्टर असं पेशंटला चेक करतात. पण आता तुमच्यासाठी खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्यासोबत धोके पण येतात. सगळ्यात मोठा धोका मला वाटतं हातात पकडला येतो बऱ्याच जणांना. बऱ्याच जणांकडे असेल पण मोबाईल फोन, आणि त्याच्या एवढा फायदेदार गोष्ट पण कोणती नाही. मी साधारण 9-10th ला होतो, मला वाटतं नाही 8th ला होतो, त्यावेळेस मुळे शाळेमध्ये नवीन आणले. सायन्स काय असतं ते अगोदर आम्ही फक्त पाठ केलं. सिरियसली म्हणजे फक्त पाठ करायचं, रट्टा मारायचा. मला वाटतं 8 ला सर आम्हाला फर्स्ट टाइम आले. तिथून पुढे मग कन्सेप्ट काय असतात, गोष्टी काय असतं, कन्सेप्ट काय असतं, याचं शास्त्रीय कारण काय, सायंटिफिक रिझन, त्या गोष्टी कळायला. त्यासोबत काळे सर म्हणून होते, आता ते नाही सर आपल्याकडे. काळे सर बऱ्याच लोकांना माहीत असतं. त्यांच्यामुळे जो आमचा इंग्लिशचा बेस असतो, म्हणजे आपण एक सेमीचे स्टुडंट आहोत, सेमीचे स्टुडंट आहोत. पण तुम्ही जर बाहेर गेला 11th 12th किंवा कॉलेजमध्ये, तर तुम्हाला जे गव्हर्नमेंटचे स्टुडंट असतात त्यांच्यासोबत कॉम्पिट करावं लागतं. ठीक आहे, त्यावेळेस आम्ही एकदम असे जिल्हा परिषदचे स्टुडंट होतो, पण कधी असं वाटलंच नाही, कारण की आमचा बेस स्ट्रॉंग होता. आणि सगळ्यात तुमचा जो आता चान्स आहे, बरेच मुलं काय करतात, हे ट्रान्झिशन फेज असतो तुमच्या लाईफ, 15 ते 16 वर्ष. ह्या फेजमध्येच तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता किंवा बिघडू शकता. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला खरी आता प्रॉपर, आता आपल्याला ह्या एजमध्ये असं वाटत असतं की आपल्याला खूप कळतंय, ह्या एजमध्ये आपल्याला काहीच कळत नसतं. आपल्याला ह्या एजमध्ये आपले जे गुरु असतात, आई वडील असतात, त्यांचं एकदम प्रॉपरली ऐकलं गरजेचं असतं. जर तुम्हाला लाईफमध्ये काय करायचं, आपल्याला लाईफमध्ये कळतं कधी, ज्यावेळेस आपण 25-26 क्रॉस करतो. त्यावेळेस मी पण करत होतो, ते काही कळत नव्हतं अगोदर, फक्त जे सर सांगायचे तेवढं ऐकलं, बाकी काहीच केलं नाही. म्हणून सरांचं जे गायडन्स होतं ते केलं. ते 11th 12th ला लातूरला क्लासेस केले. बरेच लोक करतात आता, बरेच माझे ज्युनियर्स आम्ही लागलो त्याच्यानंतर आमच्यासोबत, म्हणजे एकाला बघून आणखी दुसरे जण त्यामध्ये इंटरेस्ट घेतात. आमच्या वेळेस आम्हाला माहित नव्हतं की असं पण काय असते, म्हणजे नीट सारखी परीक्षा असते, CET सारखी परीक्षा असते, किंवा आणखी JEE पण असते. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तेच करा तुम्ही. म्हणजे असं नाही की कुणाला डॉक्टर, कुणाला इंजिनिअरमध्ये पण प्लेन होऊ नका. इंजिनिअर करायचं, आपल्याला कोणत्या पण फील्डमध्ये जायचं तर एकदम टॉपला जायचं, नाही तर करायचं नाही ती गोष्ट. म्हणजे बेसिक फंडा पाहिजे लाईफचा. तुम्हाला इंजिनिअर व्हायचं ना, मग IIT इंजिनिअर व्हा. बेसिक सगळ्यात टॉपचं असतं. प्लेन इंजिनिअरला कोणीही विचारत नाही, ही रियालिटी आहे. तसं प्लेन MBBS पण आहे, पण तुम्हाला तिथे पण वरती जावं लागेल. लाईफमध्ये कधी पण स्टेडी नाही व्हायचं, ग्रोथ पाहिजे. ठीक आहे, मी 11th 12th ला लातूरला होते, लातूरला क्लास केले. तिथे सुदैवाने MBBS ला नंबर लागला, पहिल्या प्रयत्नात लागला. 11वी-12वीला तेच होतं, समजण्याला थोडंसं इथला बेस चांगला असल्यामुळं इकडे बसो, मी बसलो इथे. मॅडम मला 6th क्लासला क्लास टीचर होते. सायन्स शिकवायला माझ्या आणखी लक्षात आहे. 6th क्लासला क्लास टीचर होते. 7th ला आमचे सगळे टीचर चेंज झाले, त्यावेळेस आम्ही पण 1 वर्ष दुसरीकडे गेलो. हा मागचे लक्ष द्या जरा. हा, मी 11th 12th ला लातूरला गेलो. लातूरला 11वी-12वीला क्लास केलो. इकडे बेसिक परफेक्ट असल्यामुळे मला कधी कधी प्रॉब्लेम नाही आला. फिजिक्सला प्रॉब्लेम येत होता, पण ते तुम्ही लाईफमध्ये जर तुम्हाला कधी पण मोठं व्हायचं असेल ना, तुम्ही किती स्मार्ट आहात, तुम्हाला किती हुशार आहे, तुमची मेमरी किती स्ट्रॉंग आहे, ही गोष्ट इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्ही किती कन्सिस्टंटली हार्डवर्कली गोष्टी करू शकता ना, त्यावरती तुमचं करिअर पूर्ण डिपेंड आहे. एखाद्याला एक गोष्ट आज लक्षात राहते, एखाद्याला समजा एखाद्याची मेमरी स्ट्रॉंग आहे आणि तो कंटिन्युअस स्टडी नाही करत आहे, तर तो सक्सेसफुल होण्याचे चान्सेस कमी आहेत. त्याच्या तुलनेत एखादा कन्सिस्टन्स आहे लाईफमध्ये, कोणती पण गोष्ट हार्डवर्कली करतोय, तर त्याचे जे फ्युचरचे चान्सेस आहेत ते कधी पण जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही लाईफमध्ये कधी पण एका कन्सिस्टन्स राहा. ठीक आहे, जी गोष्ट करायची एकदम पोलाइटली व्यवस्थित करा. आणि हे जे तुमचं ट्रान्झिशनचं, एकदा जर ट्रान्झिशन फेजमध्ये तुम्ही भटकला, ह्या फेजमध्ये तुम्ही जर भटकला तर तुम्ही करिअरमध्ये जागेवरती यायचे चान्सेस खूप कमी असतात. त्यामुळं डोकं वगैरे व्यवस्थित करिअरच्या बाबतीत स्टडी
सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमची स्टडी. तुम्हाला काहीच इम्पॉर्टंट नाही आहे तुमच्या लाईफमध्ये. आता हे जे तुमचे 4 ते 5 वर्ष म्हणजे 10, 11, 12 तिथून तुमच्या डिग्रीचे वर्ष हे प्लेस करत तुमच्या लाईफला एकदम शेप देणार आहे. तुम्ही जर इथे जर भटकलात ना तर काहीच होत नाही. त्यामुळे आपण ज्या रिजन मध्ये येतो ना, मराठवाडा एकदम दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. तुम्ही जर थोडंसं पश्चिम महाराष्ट्र पाहिलं, तुम्हाला माहित नाही आता तुम्ही सरांना वगैरे माहिती आहे, आपल्यापेक्षा लोक खूप प्रगत आहेत. आपल्याला आपण कोणी करोडपती नाही, घरचं काहीच नाही. त्यामुळे आपल्याला शिक्षणच एकमात्र असा आहे की ज्यामधून आपण वरती जाऊ शकतो. ठीक आहे, तर अभ्यासच पहिली प्रायोरिटी असते. मी ज्यावेळेस फर्स्ट इयर एमबीबीएस होतो तिकडे पण असंच झालं. तिकडे थोडंसं फर्स्ट इयर एमबीबीएस होतं, एकदम आपली एकदम लाईफ चेंज होती. एकदम गावातले मुलं काय माहित नसतंय, तिथं पण आपण अभ्यास केला, हळूहळू गोष्टीवरती ॲडॅप्ट झालं. साधारण 2023-24 माझं एमबीबीएस संपलं. तिथे पण ह्या गोष्टीचा खूप फायदा होतो. तुम्हाला जे तुमचे जे आता टीचर्स आहेत ते एकदम बेस आहे. याच्यात फक्त हायर लेवल वाढत राहते तुमची जी हायर एज्युकेशनमध्ये, बाकी काहीच चेंज नाही आहे. आणि इव्हन एमपीएससी यूपीएससी पण ज्याला कोणाला करायचं असेल 10, 11, 12 हाच सिलेबस तुम्हाला पुढे असतो. एवढं की तुमच्यामध्ये पेशन्स खूप पाहिजे असतं त्या गोष्टींसाठी. कम्पॅरेटिव्हली जर तुम्हाला मेडिकल फील्ड किंवा इंजिनिअरिंग फील्ड चूज करायची असेल तर ह्या फील्डमध्ये कसं तुम्ही 2 वर्ष हार्डवर्क केलं, तिथून पुढे तुम्ही व्यवस्थित अर्निंग करू शकता. नंतर बाहेर आल्यानंतर एक स्वतः अर्निंग करू शकता, स्वतः एकदम फ्युचरमध्ये स्टेबल जागेवरती जातो. त्यामुळे आता तुम्ही जर स्टडीवरती फोकस नाही केलं तर नंतर खूप प्रॉब्लेम येते. त्यामुळे आता तुम्ही थोडंसं जरी ह्या वयात त्या गोष्टी समजत नसल्या तरी पण शिक्षक जे सांगतात, आई वडील सांगतात, त्या गोष्टीकडे लक्ष द्या. मी ज्यावेळेस इंटर्नशिपला होतो त्यावेळेस असंच होतं. इंटर्नशिपला वर्कलोड खूप जास्त होता. त्यावेळेस मी नीट पीजी काही दिली नव्हती. मी नीट पीजी दिली. माझं असं होतं, घरची परिस्थिती लिटरली मला जॉब करणं होतं. मी एमबीबीएस तसं पासआउट झालं तसं लगेच मेडिकल ऑफिसर म्हणून एक पीएचसीला इंटरव्ह्यू दिला, ते जॉईन केलं. ते जॉईन करत असताना अभ्यास केला. अभ्यास करत असताना नशिबाने चांगले मार्क्स आले. पहिल्याच प्रयत्नात मला पीजीचं सीट पण भेटलं. मी एकच सांगेल, मी काय जास्त हुशार नव्हतो, मला काही गोष्टी समजत नव्हत्या. मी सर्व गोष्टी केल्या, मी खेळत होतो, मी करत होतो, सर्व गोष्टी सगळ्या गोष्टीत असायच्या. पण त्यासोबत तुम्ही अभ्यास करा, कारण घरची परिस्थिती चालू असणं ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्यासारख्याला तरी आपण एकदम ग्रामीण भागातून येतो तर आपल्याला कशाचाही आधार नसतो, काही माहित नसतं. बऱ्याच लोकांचे वडील शेतकरी असतील, कामगार असतील, तर शिक्षण हे एकमात्र असं साधन आहे की ज्यामुळे तुम्ही लाईफमध्ये पुढे जाऊ शकता. त्यामुळे शिक्षणाकडे फोकस करा. जर कोणी असं असेल की जेव्हा स्पोर्ट्समध्ये जास्त इंटरेस्ट आहे तो त्या दृष्टीने पण विचार करू शकतो. पण आपल्याकडे अर्निंगची काहीतरी गोष्ट पाहिजे. त्यानंतर तुम्ही तुमच्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीकडे फोकस केलं तरी चालेल. पण सध्या शिक्षणच असं एकमात्र साधन आहे की ज्याने आपण लाईफमध्ये ग्रोथ करू शकतो.